नमस्कार मंडळी, आपली संस्कृती या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। गुरुचरित्र हा केवळ ग्रंथ नसून भक्तांसाठी तो एक आधारस्तंभ आहे। श्री गुरु नृसिंह सरस्वती महाराजांच्या लीलेचा अनुभव प्रत्येक अध्यायातून आपल्याला येतो। आजच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 14। जेव्हा निष्ठावंत भक्त सायनदेव एका क्रूर यवनाच्या वेळख्यात अडकतात आणि त्यांच्या प्राणांवर बेतते, तेव्हा साक्षात श्री गुरु कशा प्रकारे त्यांच्या पाठीशी उभे राहतात। संकटाच्या वेळी भगवंत भक्ताचे रक्षण कसे करतो याची प्रचिती देणारा हा अध्याय आहे। चला तर मग अनुभवूया श्री गुरूंच्या अगाध महिमेचा हा प्रवास। श्री गणेशाय नमः। नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगीश्वरा, श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी उदरशूल ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले, त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा। सिद्ध म्हणाला, श्री गुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली। त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले। त्यांनी त्याला तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला। सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपला महिमा अगाध आहे। तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो। माझ्या वंशजांना इहलोकी सर्व प्रकारचे सौख्य लाभो, त्यांना सद्गती प्राप्त होवो। पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे। मी ज्या यवनाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे। तो दरवर्षी ब्राह्मणांचा घात करतो। आज त्याने मलाच मारावयाचे ठरविले आहे। मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे। मग आपले वचन खरे कसे होणार? तेव्हा श्री गुरूंनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेवा, चिंता करू नकोस। निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा। तो तुला सन्मानाने परत पाठवेल। तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे। तू माझा भक्त आहेस। तुला पुत्र पौत्राधिक सर्व सौख्य प्राप्त होणार आहे। श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीच मिटली। तो यवनाकडे गेला। त्या यवनाच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले। यवनाने सायनदेवाला पाहिले तो काय? तो त्याला अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसत होता। हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना। त्याची मती कुंठित झाली। तोंडातून शब्द निघेना। तो संतापाने अक्षरशः थरथरत होता। त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागला। त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली। तो कसाबसा घरात गेला। पलंगावर पडताच झोपी गेला। तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले। त्यामध्ये एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्राघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले। तो दचकून जागा झाला। त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणांतिक कळा येत होत्या। तो घाबरला। या ब्राह्मणाचा पात केल्यास आपलाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले। त्याने धावत जाऊन सायनदेवाचे पाय धरले। तुम्हाला इथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला। प्राण संकट टळले होते। सायनदेव श्री गुरूंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नदी तीरी गेला। कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले। यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते। तो म्हणाला, गुरुदेव, आपण माझे रक्षण करते आहात। आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले। आता तुमची सेवा हाच माझा धर्म। मला तुमच्या बरोबर न्या। तेव्हा श्री गुरु म्हणाले, सायनदेवा, आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहोत। 15 वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू। त्यावेळी तू मुलाबाळांसह मला भेटायला ये। आता तू घरीच राहा, सुखाने संसार कर। श्री गुरूंनी सायनदेवाचे सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठविले। तेथून ते तीर्थयात्रा करीत शिष्यासह वैजनाथ क्षेत्री गेले। तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्त रूपाने राहिले। नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले? नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरूंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले? सिद्ध म्हणाला, सांगतो। श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे, ते तू शांतपणे ऐक। तर भक्त हो, असा हा श्री गुरूंचा महिमा, ज्यांनी केवळ एका शब्दाने सायनदेवाचे प्राणसंकट टाळले आणि काळ बनून आलेल्या यवनालाही शरणागती पत्करायला लावली। भक्तीत शक्ती असते आणि गुरूंच्या आशीर्वादात रक्षण करण्याचे सामर्थ्य असते, हेच या अध्यायातून आपल्याला शिकायला मिळते। श्री गुरु आता वैजनाथ क्षेत्राकडे गुप्त रूपाने निघाले आहेत। तिथे पुढे काय घडले? नामधारकाच्या प्रश्नावर सिद्ध योगी काय उत्तर देतात हे आपण पाहूया पुढच्या भागात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या संस्कृतीतील असेच अनमोल विचार ऐकण्यासाठी आपली संस्कृती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त।